बलिदान हा सर्वोच्च त्याग असतो, मग तो सीमेवर असो किंवा कुठच्या देशातल्या कुठल्याही भागात। मग एक जवान एका पक्षाचा जीव वाचवताना मृत्युमुखी पडतो आणि त्याला सलामी देण्यासाठी कुणीच जात नाही। ही शोकांतिका घडली आपल्या मुंबईत। राजेंद्र भोजने मुंबई अग्निशमन दलाचा खंदा शिलेदार, पण एका पक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात राजेंद्रनं आपला जीव गमावला। पण मृत्यूनंतरही राजेंद्र यांचा संघर्ष संपलेला नाही, कारण कर्तव्य बजावताना प्राण जाऊनही राजेंद्र यांची उपेक्षा झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। शहीद झालेला आम्हाला घोषित केलं पाहिजे, त्यांनी आम्हाला लेखी लिहून पाहिजे। माझ्या 2 मुली, माझी सासू आहे, आमचं सगळं यांनी बघितलं पाहिजे। आम्हाला सगळं, मला नोकरी पाहिजे, सगळं आम्हाला या लोकांनी आता लिहून दिलं पाहिजे। या लोकांनी शहीद म्हणून घोषित करणं किंवा काही हे जे शासनाकडे आहे आणि ते शासनाकडे ज्यावेळेला जाईल त्यावेळेला त्याचा पाठपुरावा आम्ही तर करूच, तो करावाच लागेल। कारण ज्यावेळेला त्या 2-4 अधिकाऱ्यांसाठी ह्यांनी जो प्रस्ताव पाठवला त्याच्यात खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांचा उल्लेख असायला पाहिजे होता, पण त्यांनी फक्त अधिकाऱ्यांपुरतं करून घेतलं, कर्मचाऱ्यांचं त्याच्यात नाव गाळलं। 10 डिसेंबरला मुंबईच्या महालक्ष्मी स्थानकाच्या ओव्हरहेड वायरमध्ये एक बहिरी ससाणा अडकल्याचा कॉल आला। जवळच असलेल्या भायखळा अग्निशामक दलाने त्या दिशेने कूच केली। राजेंद्र भोजने यांनी त्या पक्षाचे प्राण तर वाचवले, पण या प्रयत्नात त्यांच्याजवळ असलेल्या ॲल्युमिनियमच्या काठीचा स्पर्श तारांना झाला आणि 3 जवान गंभीररित्या भाजले। तिघांनाही ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं, पण तब्बल 21 दिवसांच्या झुंजीनंतर राजेंद्र भोजने यांचा मृत्यू झाला। पण आता या मृत्यूचं राजकारणही सुरू झालंय। आज मुंबई महापालिकाकडे 55,000 कोटीचं फिक्स्ड डिपॉझिट पडलंय, म्हणजे पैशाची कमतरता नाही आहे, परंतु जे लोकप्रतिनिधी जी कमिटमेंट असली पाहिजे, तर खासदार म्हणून मी केंद्र सरकारची धडपड करून, राज्य सरकारची धडपड करून, शेवटी केंद्राने राज्याकडून महापालिकेवर दबाव आणून हा अपग्रेडेशनचा कार्यक्रम डिक्लेअर केला, तर मुंबई महापालिकेला घेता आला असता। अग्निशमन दलानंही या बलिदानावर मौन बाळगलंय, त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले। रेस्क्यू ऑपरेशन वेळी राजेंद्र यांना ॲल्युमिनियमचा रॉड का दिला गेला? गार्ड ऑफ ऑनर वेळी राज्यकर्ते कुठे होते? आणि पक्षाला वाचवताना जीव गेला तर त्याचं मूल्य कमी होतं का? अक्षय कुडकेलवारसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।